ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांच्या ऑगस्ट व्हॉइसेस या पुस्तकाचं प्रकाशन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या त्याचप्रमाणे देशविरोधी नागरिकांनी चुकीचा वापर केला आणि त्याच शाईचा आपण चांगला वापर केल्याचा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला। त्यांच्याशी खास बातचीत केली आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। चले चलो वो मंजिल अभी आई नहीं असं मत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी भारत पाकिस्तान संबंधांवर आधारित असलेल्या ऑगस्ट व्हॉइसेस या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केलं। पण या पुस्तकाचा उद्देश, हे पुस्तक लिहिण्याचा उद्देश हा नेमका उलटा असून भारत पाकिस्तान संबंध सुधारण्याची आणि भारत पाकिस्तान ऐक्याची ही वेळ असून हे मत जे आहे सुधींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केलेलं आहे ते सध्या आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, नेमका उद्देश काय आहे पुस्तक लिहिण्याचा? पुस्तक लिहिण्याचा उद्देश असा आहे की भारताचा जेव्हा स्वातंत्र्य संग्राम चाललेला होता त्यावेळी कुणालाही असं अपेक्षित नव्हतं की ब्रिटिश साम्राज्य इथे संपल्यानंतर भारताची अशी फाळणी होईल आणि दशकानुदशके म्हणजे 70 वर्ष हे दोन्ही देश भांडत राहतील हे कुणालाही अपेक्षित नव्हतं। महात्मा गांधींना नव्हतं, जिन्ना साहेबांना सुद्धा नव्हतं, पण असं घडलेलं आहे। म्हणून मी जेव्हा त्या इतिहासाचा एक सखोल अभ्यास केला मला असं आढळलं की त्यांना जे अपेक्षित होतं की भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले तरीसुद्धा ते भाऊ-भाऊसारखे एकाच परिवाराचे 2 सदस्य या प्रकारे ते राहायला पाहिजे। म्हणजे एका प्रकारे कॉन्फेडरेशनचा विचार त्यांच्या मनात होता। जसं तुम्ही तुमच्या भाषणात हेही म्हणालात की ज्या शाईचा अनेकांनी दुरुपयोग केला त्याचा मी चांगला वापर केला त्याविषयी नाही, कारण शाईचा उपयोग लेखनासाठी केला जातं आणि लेखनमध्ये विभिन्न विचार, विरोधी विचार असू शकतात आणि सर्व विचारांचं मी स्वागत करतो आणि मी सन्मान करतो आणि मी माझे विचार जे आहेत मी पुस्तकाच्या रूपाने देशासमोर ठेवलेले आहेत। खास करून उरी हल्ल्यानंतर त्यानंतर हे कितपत शक्य आहे आणि जे हे पुस्तक आहे ऑगस्ट व्हॉइस त्याचा जो उद्देश आहे तो नेमका या परिस्थितीत साध्य होऊ शकेल का हे महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव गुप्ता सह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।